नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। संविधानाचा अवमान करणाऱ्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। माते फिरूवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। शिंदे सरकार होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ। संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। संविधानाचा अवमान करणाऱ्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। गृह मंत्री होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ। संविधानाच्या विरोधात काम करणारी आहे त्या सगळ्या माणसांना आमच्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने इशारा आहे की जर तुम्हाला या देशामध्ये सुख समाधानाने राहायचं असेल तर तुम्हाला संविधान मानावं लागेल, आणि जे संविधान मानणार नसतील अशा नराधमांना निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल झाले पाहिजे आणि अशांना तात्काळ जेलमध्ये डांबलं पाहिजे। कारण संविधानाचा अवमान हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अवमान आहे, घटनाकारांचा अवमान आहे। त्यामुळे यांच्या विरोधात तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे। विद्यमान सरकार यांच्यावर जर कारवाई करणार नसेल तर याला जसं तसं उत्तर दिलं जाईल आणि रस्त्यावरती उतरून याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या देशात जर ताळीमाजी झाली किंवा इतर बहुजन समाजाचा विकास झाला असेल तर ते संविधानामुळे झालेला आहे। आणि वारंवार जातीय द्वेष भावनेतून संविधान असेल, महापुरुषांची विटंबना करणे असेल, या माध्यमातून देश अशांत करण्याचा या ठिकाणी जातीवादी लोक करत असतात। परंतु मी सांगू इच्छितो की ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे की असं झालं नाही पाहिजे। वारंवार जे शांत लोक असतात, जे तथागतांच्या मार्गाने चालतात आणि त्यांना वारंवार तुम्ही डिवचून जातीय तेढ निर्माण करून देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय। याच्यामुळे काय होईल, वारंवार इतर जातीच्या देखील ये जो घटना है तो थामना नहीं अशाने। शेरशाह साहब, आज जो निवेदन दिया गया डिविजनल कमिश्नर को, क्या डिमांड है आप लोगों की? आमची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जे निवेदन देण्यात आलं, ज्या जातीवादी माथे फिरूंनी परभणी येथे कालच जो घटनेचा अपमान केला, खरोखर आता मला असं वाटते अजून 4 दिवस नाही झाले, काही जातीवादी सरकारनी त्यांची चुणूक दाखवून दिलेली आहे। एवढी हिंमत कोणी करत नाही। बाबासाहेबांचा अपमान किंवा घटनेचा अपमान हा करण्याच्या पाठीमागं कोणीतरी, निश्चितच कोणीतरी त्याच्या पाठीमागं आहे। आणि वारंवार जर अशा पद्धतीनं जर अपमान होत असेल, त्यांचे आमदार खासदार असे जाहीररित्या बोलतात तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नाही, निश्चितच याचा अर्थ की त्यांना त्यांचा पाठिंबा असतो। आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि आंबेडकर चळवळीच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि इशारा देतो की यानंतर काँग्रेस ही एक समजूतदारपणे जी चळवळ आहे, काँग्रेसचा आतापर्यंतचा इतिहास आहे, परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहो। आम्ही त्यांना दाखवून देऊ की काँग्रेस हा कशा पद्धतीनं अशा जातीवाद्याला त्याचं उत्तर देण्यास तयार आहे। आज या काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी सिनियर आलेले आहे। आम्ही आयुक्तांना असेच बोललो की हा आमचा मेसेज आम्ही सरकारकडे पाठवा की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये ही इशारा म्हणून हा निवेदन देण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे। जर कारवाई झाली नाही तर याचे पुढे काय करणार? आम्ही रस्त्यावर उतरू आणि तीव्र प्रकारात याचा निषेध करू। जनतेला काय तुमचं संदेश आहे? परभणीच्या जनतेला एकच सांगतो की सगळ्या माता बहिणींनी, तरुण वर्गांनी माथे फिरू जे आहेत त्यांना तसे सध्याच उत्तर न देता आपण शांततेच्या मार्गाने, सनदशील मार्गाने आपण तो प्रकरण पार पाडावं आणि जसा वेळ येईल त्या पद्धतीने आपण त्याचे उत्तर देऊ। अम्बेडकर पुतले के पास जो उनका संविधान है, संविधान को उठा के उसका जो मोड़तोड़ हुई उसका निषेध करने के लिए कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक सिरसाट, सरचिटनीस पटेल साहब, रजवी साहब, माइनॉरिटी के जिला अध्यक्ष हमारे मोहिनी आमदार, रेखा ताई, मुळे ताई और दूसरी एक ताई हमारे रंजना ताई और पूरे हमारे कांग्रेस के कार्यकर्ते, ये विभागीय आयुक्त साहब उनको मिले, हम उनसे बोले बात करें कि भाई जो परभणी में जो हुआ और औरंगाबाद में और मराठवाड़े के जो रीजनल अध्यक्ष ये विभागीय आयुक्त है, इस पर नज़र रखो लॉ एंड ऑर्डर के वास्ते। जो शरपसंद लोग हैं, परसों जो अभी जिस तरीके से जहाँ महाराज ने बता दिया आज के पेपर में है, जो भी भड़काऊ भाषण दिए उन भड़काऊ भाषण वालों को भी उन पर कार्रवाई होना चाहिए और जो घटना का अपमान करे उन पर कड़ी से कड़े कार्य होके पूरे मराठवाड़े में अपने किसी शांतता रहेंगी
ये हमने हमारे विभागीय आयुक्त को भी बोला, ये उस पर ध्यान रखिएगा। हम ऐसे कर